शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या। लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता मिळायला सुरुवात। महिलांना लाभार्थ्यांनी बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोयगाव तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास प्रारंभ झाला आहे। सोयगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 18,567 महिला पात्र आहेत। या महिलांना जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये शासनाकडून देण्यात येतात। या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा संपला तरी या महिलांना हप्ता मिळाला नव्हता, त्यामुळे महिला लाभार्थ्यांमध्ये नाराजी सुरू होती। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्याला 1,500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। काही महिलांच्या बँक खात्यात पैसे न जमा झाल्यामुळे त्यांना आपल्या बँक खात्याशी आधार संलग्न करण्याचा सल्ला सरकार देत आहे। कर्जमाफीचे वसुलीसाठीच शेतकऱ्यांमागे बँकेचा तगादा, थकबाकी देण्यास विरोध, महायुतीच्या नेत्यांची घोषणाबाजी हवेतच, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आशेवर। 1,500 जमा झाले पण लाडक्या बहिणींची संख्या 22,000 घटली। जिल्ह्यातील 6,98,567 महिलांनाच मिळाला लाभ। आंबट चिंच झाली शेतकऱ्यांसाठी गोड, क्विंटलला 30,000 रुपयापर्यंतचा दर। उत्पादन कमी झाल्याचा परिणाम, उदगीर येथील बाजार समितीमध्ये आवक सुरू, मागणी अधिक। कापूस संपल्यावर भाववाढ, शेती करावी तरी कशी, शेतकऱ्यांमध्ये संताप। 8 दिवसात प्रति क्विंटल 300 रुपयांनी भाववाढ। यंदा खरीप हंगामातील नुकसानीला सामोरे जात असताना बाजारातील शेतमालाच्या दराने शेतकरी हवालदिल झाला आहे। आज ना उद्या कापसाचे दर वाढतील या आशेवर घरात ठेवलेला अखेर हंगामाच्या शेवटी मिळेल त्या भावात कापूस विक्री काढला। आता शेतकऱ्यांचा कापूस संपल्यानंतर कापसाच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झालेली असून मागील 8 दिवसापासून प्रति क्विंटल 300 रुपयांनी भाव वाढलेली स्थिती आहे। बाजार समिती यार्डमध्ये आता सध्या 7,520 रुपये प्रति क्विंटल कापसाला दर मिळत आहे। सोन्याने गाठला उच्चांक, चांदीने लाखाचा टप्पा ओलांडला। सोयाबीनच्या दरात 200 रुपयाची घसरण। राजूर येथे शेवगा स्वस्त तर मिरची झाली महाग। आठवडी बाजारामध्ये शेवगा 30 रुपये तर मिरची 80 रुपये प्रति किलोने विक्री। 567 वीज ग्राहकांनी भरली 71.40 लाखाची थकबाकी। महावितरणचा अभय योजनेला प्रतिसाद, 887 ग्राहकांकडून थकबाकी भरणे सुरू। महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये मिरची टोमॅटोची भरपूर आवक, 4,50 लाखाची उलाढाल। हरभऱ्याचे उत्पन्न दुपटीने घसरले, शेतकरी अडचणीत। मल्चिंगवर मिरची लावा आणि अनुदान मिळवा, उन्हाळ्यात पैसा कमवा, कमी खर्चात जास्त उत्पन्न। पिकाची वाढली होती जोमदार, स्प्रे पंपला 100% अनुदान। 300 शेतकऱ्यांनी केला अर्ज। शेतकऱ्यांना विहिरीचे बांधकाम पूर्ण करा आणि अनुदान मिळवा, तांत्रिक मान्यता मिळाली। विहिरी बांधकामावर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान होणार जमा। 1,297 क्विंटल सोयाबीन विक्रीच्या कोट्यात नोंदी करून फसवणूक। शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने बिलखोडात नाराजगी। कापसाची आवक वाढली, बाजार समितीत दर 7,600 रुपये प्रति क्विंटल। भाव वाढल्यामुळे दिलासा। विहिरीला मिळणार 4 लाख रुपये अनुदान। अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी योजना, यापूर्वी मिळत होते फक्त 2.5 लाख। बदनापूरमध्ये हमीभाव कापूस खरेदी केंद्र राज्यात प्रथम। 5 महिन्यात तालुक्यातील 1,20,713 क्विंटल कापसाची केली खरेदी। उन्हाळा आला, शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कधी? आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी पाहायची वाट? वेळीच पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ।